नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप वेगवेगळ्या किचन रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बऱ्याचदा असं होतं, स्पेशली ह्या तव्या रिलेटेड होतं की जो ॲल्युमिनियमचा तवा असतो आणि बऱ्याचशा महिलांना लोखंडी तवाची सवय नसली तर त्या महिलांना सुद्धा लोखंडी तव्या रिलेटेड सुद्धा हाच प्रॉब्लेम असतो। नॉनस्टिक वाल्यांना हा प्रॉब्लेम नसतो, तो म्हणजे असा की पहिली पोळी ही चिपकते आणि कितीही काही केलं तर ती पहिली पोळी ही वाया जाते। मग ती पोळी चिपकायला नको म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ॲल्युमिनियमचा तवा असेल किंवा लोखंडाचा तवा असेल तर पोळी करण्याच्या आधी तो गॅसवर ठेवला की त्यावरती थोडं मीठ टाकून जे आहे टिश्यू पेपरने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। जी पहिली पोळी आहे ती कधीच त्याला चिटकणार नाही। दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही पोळ्या करता तर पोळ्या करत असताना जो काही गॅस आहे त्याची जी आच आहे ती मध्यम ठेवावी, जास्त हाय ठेवायला नाही पाहिजे, जेणेकरून तो तवा जो आहे अति गरम होतो आणि मग तुमची पोळी ही चिपकते आणि मग ती पोळी जी आहे ती तुम्हाला फेकूनच द्यावी लागते। ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात ना त्या फॉलो करायच्या आणि ह्या मिठाचं जर तुम्ही हॅक केलं तर कधीच चिटकणार नाही। आणि पोळी टाकायच्या आधी थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं तव्याला, म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेमच येत नाही चिटकायचा। आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे आज ही मध्यम ठेवावी, गरम करावा, चांगला गरम होऊ द्यावा आणि मगच पोळी टाकावी। आता बघा, बाजारामध्ये हिवाळा सुरू आहे त्यामुळे भरपूर संत्री येते आहे आणि संत्री कोणाला नाही आवडत। संत्री जे आहे, आता संत्रीचं सीझन सुरू आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरी ही संत्री असते, पण आपण संत्री तर खातो पण त्याचे सालं जे आहे ते फेकून देतो। तसं त्या सालाचा वापर तुम्ही जे आहे स्किनसाठी त्याची जी पावडर आहे ती करून ठेवू शकता, वेगवेगळे मास्क करू शकता। पण हे जे साल आहे याचा क्लिनिंगसाठी तुम्ही कशा पद्धतीने वापर करू शकता, चला ते बघूया। तर तुम्हाला काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, 1 ते 2 ग्लास पाणी घेतले, त्यामध्ये मी सालं घातली आहे आणि एक 5 ते 7 मिनटं मध्यम आचेवरती हे व्यवस्थितरित्या उकळू द्यायचं आहे, म्हणजे या संत्र्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये येईल आणि पाणी हे जे आहे तुम्हाला केशरी कलरचं दिसेल, कारण त्या संत्र्याचा पूर्ण अर्क त्यामध्ये उतरलेला असतो। संत्र्याच्या सालामध्ये जसं संत्र्याच्या मध्ये जे आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, त्याचप्रमाणे त्याच्या सालामध्ये सुद्धा असतं, त्यामुळे या सालं कधीच फेकून नाही द्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी साल काढून घेतले आणि हे पाणी तुम्हाला केशरी दिसते कारण त्यामध्ये संत्र्याचा अर्क उतरलेला आहे। आता ह्या पाण्याचा भरपूर गोष्टीसाठी तुम्ही वापर करू शकता। याचा वापर म्हणजे क्लिनिंगसाठी, रोज आपण फरशी पुसतो तर जे फरशी पुसण्यासाठी आपण पाणी घेतो तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला रोज हे घालायचं आहे, जेणेकरून माशा मच्छर बिलकुल याने होत नाही। अशा बॉटलमध्ये ते जे आहे ते नेहमी भरून ठेवायचं। आणि आता संत्री भरपूर प्रमाणात येते त्यामुळे तुम्ही हे सोल्युशन एकदाच खूप सारं बनवून ठेवू शकता। आणि तुम्ही जर हे फरशीच्या जे आहे पाणी पुसण्याच्या ह्याच्यात घातलं तर घरामध्ये वाससुद्धा खूप छान येतो, माशासुद्धा होत नाही आणि प्रसन्न वाटतं। नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा, अशा पद्धतीचं संत्र्याचं पाणी तयार करून ठेवा। नंतरची ट्रिक आहे झाडू रिलेटेड। बऱ्याचदा आता असेच झाडू निघाले आहेत आणि ह्या झाडूची एक गोष्ट अशी असते की यामध्ये केस जे आहे ते भरपूर चिटकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे धूळसुद्धा यावरती होते। तर हा बऱ्याचदा आता वातावरण एवढं नाही की ऊन एवढं पडत नाही, त्यामुळे ढगाळ वातावरण आहे आणि हा झाडू जर आपण धुवायचा म्हटलं तर कुठेतरी वाळलाही पाहिजे, नाही तर त्यामधनं वास येतो, खराब होऊ शकतो। मग रोज यावरचे जे केस आहे ते कशा पद्धतीने काढायचे, कसा साफ करायचा, आज मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर न पाणी लावता तुम्ही हे व्यवस्थितरित्या ब्रशच्या वापराने क्लीन करू शकता। तर जो आपला कपडे धुवायचा ब्रश असतो तो ब्रश घ्यायचा आहे आणि तो या पद्धतीने यावरती घासायचा आहे। जसं जसं तुम्ही यावरती घासणार आहात, यावरती जे काही केस कचरा वगैरे अडकलेला असतो तो पूर्ण या ब्रशमध्ये जो आहे तो अडकला जातो। तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ब्रशमध्ये जे आहे ते केस अडकलेले दिसतील। तुम्ही रोज ही ट्रिक फॉलो करू शकता, जेवढेही केस अडकलेले असतील ते पूर्ण निघून जातात। आणि या झाडूचा हाच इश्यू आहे की या झाडूमध्ये जे आहे तो केस फार गुंतलेले असतात, त्यामुळे तुम्ही ही ट्रिक या झाडूसाठी नक्की फॉलो करू शकता। नंतर जे काही केस अडकलेले आहेत या ब्रशमध्ये ते तुम्ही काढून जे आहे ते फेकू शकता इझिली, त्यामुळे तुम्हाला जे आहे ह्या झाडूमधले केस काढणं हे खूप सोपं झालेलं आहे। नंतरची आपली ट्रिक आहे की बऱ्याचदा आता निरमासाठी आपण वेगळाच डब्बा ठेवत असतो आणि त्यामधला निरमा संपला की मग आपण काय करतो की जे बाजारातून आणलेलं निरम्याचं पॉकेट आहे ते फोडतो आणि मग त्यामध्ये भरतो आणि मग काय करतो आपण, हे पॉकेट जे आहे ते फेकून देतो। पण या पॉकेटमध्ये सुद्धा जो थोडा का होईना निरमा जो आहे तो बाकी असतो, मग तो कशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता फेकण्याचा आधी, आज मी तुम्हाला तेच सांगणार
सांगणार आहे। त्यामुळे कधीही अशा पद्धतीने जर तुम्ही निरमा काढून ठेवत असाल तर त्याचं पॉकेट जे आहे ते लगेच फेकू नका, त्याचा वापर तुम्हाला नक्कीच येऊ शकतो। तर तुमच्या घरामध्ये जर निरम्याचे खूप सारे पॉकेट असेल तर काय करायचं आहे, कधीही पॉकेट फेकताना तो व्यवस्थितरित्या आपल्याला धुवून घ्यायचा आहे। धुवून घेतल्याने काय होईल की यामध्ये जे आहे जोही निरमा असेल तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते पाणी तुम्हाला तसंच फेकायचं नाही आहे, त्या पाण्याचा सुद्धा तुम्हाला वापर करायचा। त्या म्हणजे कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करू शकता, फरशी पुसण्यासाठी वापर करू शकता, भरपूर क्लिनिंगसाठी तुम्ही याचा वापर करू शकता, बाथरूम वगैरे क्लिनिंगसाठी या पाण्याचा वापर करू शकता। आणि एका दिवसाचा तुमचा जो निरमा आहे तो कुठे ना कुठे वाचतो। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे जे पॉकेट आहे हे यामध्ये पाणी टाकून विसळून घ्यायचं आहे। यामधला जोही निरमा आहे तो पाण्यामध्ये पडतो। तुम्ही जर व्यवस्थित बघितलं बाउलमध्ये पाण्यामध्ये तो निरमा पडलेला आहे, तर मी अशाच पद्धतीने करते। आणि मग हे जे कापड आहे याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, तेही न फेकता। ते कसं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे विसळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने याचा कट करून घ्यायचा आहे। काय होतं बऱ्याचदा की आपण भांडे घासतो किंवा कपड्याचं साबण असेल, भांड्याचं साबण असेल, तर हे ना भांडे किंवा कपडे झाल्यानंतर आपण ठेवून देतो, पण ते भरपूर वेळाना ते सुकतच नाही, त्यामुळे ते साबण भरपूर वाया जातं। आणि बऱ्याचदा असं होतं की आपण त्यासाठी जे सोप केस यूज करतो, सोप केसमधून सुद्धा साबण जे आहे ते खाली पडतं। मग ते खाली पडू नये म्हणून बघा अशा पद्धतीने याचा वापर तुम्ही करू शकता। तर हे कापडचा सुद्धा तुम्ही रियूज करू शकता, साबण सुद्धा जास्त वाया जात नाही। खालून जे छिद्र असतात सोप केसला त्यामधून साबण वाया जातं, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही याचा रियूज करू शकता। आय होप तुम्हाला ही ट्रिक खूप आवडली असणार। चला नंतरची ट्रिक बघूयात। तर आता लिंब सुद्धा बाजारामध्ये भरपूर फ्रेश येत आहेत, त्यामुळे आपल्याला इकडे घ्यायचं आहे लिंब। माझ्याकडे एक अर्ध लिंबू ऑलरेडी होतं, थोडं सुकलेलं होतं, सुकलेलंही असेल चालेल, फक्त त्यामध्ये थोडंफार तर पाणी असलेलं पाहिजे। तर इकडे घ्यायचं आहे अर्ध लिंबू। आणि गोष्ट लक्षात घ्या, लिंब कसं स्टोअर करायचे यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे। आता बाजारात खूप सारे लिंब येत आहेत, त्यामुळे तुम्ही लिंब जे आहे आताच फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। नंतर तुम्हाला लागणार आहे लवंग। लवंग तुम्हाला घ्यायचे आहे आणि एक एक लवंग बघा यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला टाकत जायचे आहे। लिंब जे आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर महाग होतात, त्यामुळे तुम्ही आताच जर ते स्टोअर करून ठेवले तर कुठे ना कुठे तुमचे उन्हाळ्यामध्ये खूप सारे पैसे वाचतील। तर तुम्हाला लवंग काय करायचं आहे बघा, मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला लवंग अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे सगळ्या बाजूने। जसं जसं तुम्ही हे करणार आहात नंतर काय होईल, या ज्या लिंबातला रस आहे तो लवंग जे आहे ते पिऊन घेईल, म्हणजे ॲब्झॉर्ब करेल आणि या लवंग जे आहे त्या फुगतील। आणि लवंगाचा पण खूप छान वास जो आहे तो असतो, त्यामुळे आपण इकडे लिंब आणि लवंग घेतलेला आहे, कारण लिंबाचाही खूप असं सायलेंट जो आहे तो वास असतो, जो की घरामध्ये खूप प्रसन्नता येते त्याने। त्यानंतर तुम्हाला यावरती जे आहे टाकायचं आहे अजून एक इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मीठ। थोडंसं अगदी थोडंसं तुम्हाला मीठ घालायचं आहे। बऱ्याचदा असं होतं घरामध्ये कुंबट वगैरे वास येतो, माशा झालेल्या असतात, चिलटे झालेले असतात, अशा वेळेस तुम्ही जर घरामध्ये हे जे आहे नेहमी बनवलं तर घरामध्ये खूप छान वास राहतो, प्रसन्नता राहते घरामध्ये। म्हणजे किचनमध्ये तुम्ही हे अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा हॉलमध्ये, बेडरूममध्ये कुठेही ठेवू शकता। पण माझ्यासाठी हा सगळ्यात भारी हॅक म्हणजे हा तुम्हाला जे आहे किचनमध्ये आणि ठेवायचा आहे। पण दुसरा गोष्ट तो म्हणजे बाथरूममध्ये बऱ्याचदा असं होतं की एक वेगळाच दुर्गंधी येत असते कुठे ना कुठे, मग ती दुर्गंधी नको यायला म्हणून स्पेशली टॉयलेटमध्ये जे आहे तुम्ही हा लिंब जे आहे ते नक्की ठेवू शकता। अगदी सायलेंट याचा वास असतो आणि दुर्गंधीसुद्धा येत नाही। नक्की बाथरूममध्ये तुम्ही हे करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा नक्की करा।